महाराष्ट्राचं वाटोळं झालं याला कारणीभूत राजकारणी आहेत। मराठी बोलणार नाही एवढी हिंमत येते कुठून? राज ठाकरेंनी सवाल विचारलेला आहे। मराठी न येणाऱ्यांचे वाहन परवाने रद्द करा, राज ठाकरेंनी अशी मागणी केलेली आहे। बाबा लोक इथे येऊन वाद पेटवतात। इतर राज्यांमध्ये दुसऱ्या भाषेत पाट्या देखील नसतात असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। आपल्याच राज्य भाषेत पाट्या लागल्या पाहिजेत असंही राज ठाकरेंनी भूमिका मांडली आहे। आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा। नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। हेच बाकीच्या राज्यात काय होईल? हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा। तिकडे जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतात, पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतात। माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात ज्या राज्याची राजभाषा जी आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार, याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे। आणि मग माझ्या सहकार्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार, खरं तर मारायला नव्हतं पाहिजे, मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची।